कसला विचार करती आहेस? राज्यसभेत ते पोरगा काय बोलला याचा विचार करते मी. अगं मी तुला तेच विचारणार होते बघ. ते पोरगा असं का म्हणला असेल? आणि ते पोरगा जे म्हणला ते खरं असेल का? कुणास ठाऊक. पर नंतरच्यानं समद्यांनी हसण्यावरही नेलं ते. पर जेव्हा ते पोरगा माझ्याकडे बघून मला म्हणला का मी आत तीच हाय, तेव्हा मला खरंच वाटलं का मी आत तीच असेल. ते आता येणारच आहे तर त्याला विचार समद का बाबा तू असं का म्हणलास. समजा कळलं तर चांगलंच आहे की नाही का? वय आता तो आला का त्याला विचारणारच आहे मी. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मी सांगितल्याप्रमाणे पाकगृहात सगळ्या सूचना दिल्यास का? गणेशासाठी पंचपक्वान्नाचे जेवण तयार करायला सांगितलेस? लतिका मी काय विचारले आहे? आणि गणेशला मोदक खूप आवडतात, त्याची पूर्वतयारी करायला सांग. आज मी माझ्या स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी मोदक तयार करणार आहे. पण म्हाळसा, तो आज बानूकडे जेवायला जाणार आहे. काय? हे कधी ठरलं? आख्यान संपल्यानंतर मी बानूला गणेशासोबत बोलताना पाहिले, तेव्हाच बोलणं झालं असणार. म्हाळसा, इकडे तू गणेशासाठी एवढी तयारी करायला घेतली आहेस आणि तिकडे बानूने तुझ्या मनातलं कसं ओळखलं हा प्रश्न मला देखील पडला आहे. पण हे आधी मी ठरवलं आहे, गणेशाला माझ्याकडेच यावं लागेल. पण तू त्याला आमंत्रण देण्याआधी तिने त्याला आमंत्रण दिले आहे. काय करावे या बानूचे? आता डावपेच कोण खेळत आहे तूच सांग लतिका. गणेशाला जेवायला बोलवणं ही एक खेळी आहे. जेवण केवळ निमित्त आहे. तिला गणेशाकडून सत्य काय आहे ते काढून घ्यायचे आहे. हो, जेवायला जाणार म्हणजे केवळ जेवण होणार नाही, बोलणं होणार, इकडच्या तिकडच्या गोष्टी होणार आणि आख्यानातल्या गोष्टींचाही विषय निघणार. मग पुढे काय होईल हे मी सांगायला नको. गणेशाने तिला काही सांगितलं तर? मला तर वाटलं का आता तुम्ही येणारच नाही. मी तुला सांगितले होते की मी येईन, मग मी का नाही येणार? वाडा सापडाया काही त्रास तर नाही झाला ना? नाही, बंडोबा होते माझ्या बरोबर. या आत या. बाणाई, आता तर तुम्हाला आहो जावं करत आहेस, पण आधी तर तू मला आधीच उरे करत होतीस. ठावं नाही, अगोदर लहान पोरगाच समजत होते मी तुम्हासनी. पण आता माझ्या ध्यानात आलं आहे का तुम्ही नक्कीच लहान नाही जी. आणि एवढ्या मोठ्या माणसासनी अरे तुरे करायचं म्हणजे बरं नाही दिसणार. म्हणून या आहात या.
विश्वकर्मांनी अत्यंत सुंदर असा वाडा बांधला आहे बाणाई. या तिथं स्तंभ माहिती आहे बघा. मग उगा ना देवानी त्यांना शंका दूर करायला बसवलं. बरं बरं, मी येऊ का? नाही म्हणजे यासनी वाट दाखवायला आलो होतो, आता निघतो माघारी. बंडोबा, अहो आता जीवनच जा की. नग नग, मॉब का माहिती. बर, तुमची काम झाली की या. चालेल, येतो जी. जी, तुमच्यासाठी माझ्या हातनं जेवण केलं आहे म्या, आणि गोडाचं बी केलं आहे. काय आहे गोडाचं? म्या लाडू केले आहेत. मला लाडू फार आवडतात. म्हाळसा, म्हाळसा माझ्याकडे पहा. म्हाळसा, काय? मला असं कळलं की तू रात्रीचं भोजन घेतलं नाहीस म्हणून. मला भूक नाही. म्हाळसा, तू का स्वतःला त्रास करून घेते आहेस? तुम्ही असं दाखवत आहात की तुम्हाला काही ठाऊकच नाही. पण म्हाळसा, मला तू जर काही सांगितलंस तर मला कळेल तू कशाविषयी बोलत आहेस. तुमच्या त्या बानूने माझ्या प्रिय व्यक्तींना माझ्यापासून हिरावून घ्यायचं असं काही ठरवलंय का? म्हाळसा, तू गणेशाविषयी बोलते आहेस का? महत्भाग्य माझं, मी न सांगता तुम्हाला समजलं. आता मला सांगा, हे आख्यानाच्या नियमात बसतं का? तिने गणेशाला भोजनासाठी का बोलवलं? याची काय आवश्यकता होती? का रागवू नको? तिची आणि गणेशाची काही ओळख आहे का? तो मला किती प्रिय आहे हे तिला ठाऊक नाही? त्याच्यासाठी मी पंचपक्वान्नाचं जेवण केलं आणि ती त्याला घेऊन गेली, आणि तोही मला न सांगता निघून गेला. म्हाळसा, तू त्याला भोजनाविषयी काही सांगितलं होतंस का? का सांगायचं? मी म्हणते का सांगायचं? तो कोणी पाहुणा आहे की कोणी विशेष अतिथी आहे? आता प्रश्न असा आहे की तिने माझ्या पतीला भुरळ घातली, पण आता माझ्या प्रिय अशा व्यक्तींना ती आपल्या प्रेमाच्या मोहात पाडून आपलंसं करणार आणि मला एकटं पाडणार असा तिचा विचार आहे. म्हाळसा, तू मनात उगाच नको त्या शंका आणून स्वतःला त्रास करून घेते आहेस. हो का? बरं, पण मी एकच सांगते, डाव पेचाने जर तिने गणेशाला तिच्या मूळ रूपाविषयी काही विचारलं आणि तिला जर काही समजलं तर मी ते ऐकून घेणार नाही. माझं जेवण अजून झालं नाही. समजा भाकरे खाल्ले की या ना चिकप कर.
यज्ञाची तयारी पूर्ण झाली? होईल थोड्या वेळाने. पण अशा प्रसन्न क्षणी तुम्ही अशा चिंतेत का? आपण योग्य तेच करतो आहोत ना? निस्संदेह. अजूनही वेळ गेलेली नाही. मणी आणि मल्लांना जर याविषयी कळालं तर काय अनर्थ ओढवेल याची कल्पना देखील करवत नाही. तसेही आता आपण ज्या प्रकारे जगत आहोत ते जगणे निरर्थक आहे. निदान या यज्ञाच्या प्रयोजनाने आपले आयुष्य सार्थकी लागेल. काळजी नसावी. भगवंताची कृपादृष्टी राहावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही जे कार्य हाती घेतले आहे ते पार पाडण्यास आम्हास बळ दे. सेवक कसे आले? बंधू, ते येतीलच, पण आपल्या आज्ञेच्या विरुद्ध कुणीही जाण्याची तसूभरही शक्यता नाही. मग तू असा अस्वस्थ का? इतका विलंब? क्षमा असावी दैत्यराज, पण एक अत्यंत महत्वाची वार्ता कळाली आहे. काय वार्ता आहे? नक्कीच काहीतरी अमंगल वार्ता आणली आहेत तुम्ही, की जी सांगायला तुम्ही धजावत नाही आहात. पण तुम्हाला माझ्याकडून अभय आहे. सांगा, काय वार्ता आणली आहेत ती? कोणत्याही प्रकारचे यज्ञ केले जाऊ नये, देवांना आहुती दिली जाऊ नये अशी आपली आज्ञा असतानाही सप्तर्षींच्या आश्रमात यज्ञ केले जात आहेत. आता समजले बंधू, मी इतका अस्वस्थ का होतो ते. या मानवांना सवय झाली आहे देवांच्या सहाय्याची. हे असं कुणीतरी करणारच याची मला खात्रीच होती. त्यांना आपल्या मरणाचं भय नाही. कोण आहेत ते ऋषी? ऋषी धर्मांगवीत आणि त्यांचे 6 भाऊ. त्यांनीच हा निर्णय घेतलेला आहे. मणिचून पर्वताच्या पायथ्याशी त्यांचा आश्रम आहे. बंधू, त्या ऋषींचे धाडस बघितले? आपल्या आज्ञेचा अवहेर केलाय त्यांनी. आता त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे. बघू आता त्यांच्या सहाय्याला कोण येतंय ते. धर्मांगवीत, माझी आज्ञा असताना देखील तुम्ही हा निर्णय घेतला आहे. तुम्ही कोणते पाऊल उचलले याची तुम्हाला कल्पना नाही. आता यासाठी तुम्हाला माझ्या कठोर शासनात सामोरे जावे लागेल. हरी जगतानाथम त्रिपुरहारी जगद्गुरु मणिघ्नम आळसाकांतम वंदेहम कुलदैवतम वंदेहम कुलदैवतम वंदेहम कुलदैवतम. सृष्टीचा सांभाळ आणि रक्षण करणारे तुम्ही दोघे आहात. सगळ्यांच्या कुलदैवताच्या स्वरूपात अनंत काळ मनुष्य तुमचे कुलदैवत म्हणून कुळाचार करतील. साक्षात म्हाळसा आई आणि मल्हारी राणा प्रसन्न असतील तर त्या भक्ताला काय उणे आयुष्यात. ध्यानी मनी असू द्यावा सदानंद. मुनिवर, मग सप्तर्षींचं काय झालं? मणिमल्लांनी त्यांच्या यज्ञाचं काय केलं? देवी, मधु आणि कैटभ हे प्रत्यक्ष श्री विष्णूंच्या कानातल्या मळापासून उत्पन्न झाले. असुरी उन्मादाने त्याने सर्व सृष्टीलाच वेठीस धरले. सृष्टीच्या कल्याणासाठी श्री विष्णूंनी त्यांचा वध केला. त्या असुरांच्या रक्तापासून जे जन्माला आले ते मणी आणि मल्ल. त्यांना परमेश्वराचा राजस मार्ग कसा दिसे? सप्तर्षींनी केलेले यज्ञ त्यांना नकोच होते. पण सप्तर्षींनी निर्भयपणे ठरवलेले कार्य करायचे ठरवले. तुमच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आम्हा सर्वांच आहे. आपण आमचे ज्येष्ठ बंधू आहोत. आपण जे सांगाल त्या शब्दाबाहेर आम्ही नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, आजवर मी मौन होतो, कारण काय करावे हे मला सुचत नव्हते. पण मणिमल्लांचा हा अत्याचार आता बघवत नाही आणि म्हणून आज तुम्हा सर्वांना इथे मी एकत्रित बोलाविले आहे.
मग आता काय करायचा विचार आहे तुमचा बंधू? मणिमल्लांच्या आज्ञेविरुद्ध आपण यज्ञ करणार आहोत. अहो, पण तुम्हीच म्हणाला होतात की यज्ञयाग करणाऱ्यांना, देवांना आहुती देणाऱ्यांना मल्ल आणि मणी अत्यंत कठोर असे शासन करीत आहेत. आणि हे सगळं ठाऊक असतानाही आपण हा निर्णय घ्यायचा? हो, कारण कुणीतरी त्यांना आव्हान द्यायलाच हवं. त्यांचा अहंकार संपायलाच हवा. आणि मला खात्री आहे की आपल्या यज्ञात कुठलेही विघ्न येणार नाही. आपण देवांना साकडं घालूया, ते त्यांचा संहार करतील. काय झालं? तुला आठवते का आपण बी आपल्या वस्तीवरनं होमासाठी काय काय पाठवलं होतं ते? होय होय, पारडच भरत नव्हतं आणि तुझ्या एका बेलाच्या पानानं पारड भरलं. कोणाला काही बोलायचे आहे का? मला काहीतरी आठवलं हाय महाराज. काय आठवलं तुला बानू? आमच्या गावात बी होमासाठी जे जे हवं होतं ते पाठवलं होतं जी. नंतर आम्हाला एवढंच कळलं का देवांनी मणिमल्लासनी मारलं. आम्हा समजासनी एवढा आनंद झाला होता का काय करून काय नका असं झालं होतं. एवढंच ना? मला वाटलं खरंच काही आठवलं की काय. एका अर्थाने तीही या कथेत त्यावेळी कुठे होती हे तिने सांगितले. तेव्हा तिचे काहीच चुकत नाही. तिचं कसं काही चुकेल? नारायण नारायण. आख्यानाच्या पुढच्या भागात मी जाऊ का? नारायण नारायण. सगळ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ही शिवलीला आहे आणि या शिवलीलेत मणी आणि मल्ल महारुद्राचे अनुष्ठान यज्ञ मोडण्यासाठी निघाले आहे. ओम नमो अग्नये नमः. बंधूंनो, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे. होय बंधू, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. चला तर मग आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. बंधू, यांचे धाडस तर बघा. आपण इथे आलो असतानाही हे त्यांचे यज्ञ कर्म थांबवत नाहीत. नमो नमः स्वाहा. बंद करा ते यज्ञ कर्म. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम हा यज्ञ पूर्ण होईपर्यंत कुणीही स्थान सोडायचे नाही. त्या दैत्यांचे अशुभ प्रयोग तर सुरूच आहे. हे मणिमल्लांनो, या शुभ कार्यात तुम्ही कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला
तरी मी हा यज्ञ थांबवणार नाही. हे प्रभू, शपस्त्वं शपस्त्वं शपस्त्वं. हे प्रभू, हे देवी देवतांनो, हे पंचमहाभूतांनो, हा यज्ञ सफल होऊ शकला नाही तरी मी धर्मपुत्र धर्मांगवीर, माझे हे 6 बंधू आणि त्यांचे कुटुंबीय यांना आपण क्षमा करावी, क्षमा करावी, क्षमा करावी. सप्तऋषींनो, आता या भूतलावर केवळ आणि केवळ एकाच शक्तीची उपासना होईल, मणी आणि मल्लाची. हे भक्तवत्सला, हे चंद्रशेखरा, हे नागभूषण सुहास्य वदना, हे असुरमर्दना, या मणिमल्लांनी अग्निहोत्राचा विध्वंस केला. भूतलावरील पुण्याचा मार्ग बंद झाला. स्वर्गातील इंद्रही यांचा सेवक झाला. कुबेर यांच्या दारी धन घेऊन उभा राहिला. अग्निदेवही त्यांच्या आज्ञेत गेला. माणसांचा संहारक यमदेवही निष्प्रभ झाला. हे सत्ताधीश्वर, हे आदि, हे अनंत, हे माता, हे पिता, हे देव, हे आदिदेव, हे प्रभो शंकरा, महेश्वरा, महादेवा, सदाशिवा, या मणिमल्लांना असे कडक शासन कर की पुन्हा या भूतलावर सत्याची आणि शुचितेची अशी लढतरे करण्यास कुणीही धजावणार नाही. हे महादेवा, महारुद्रा, महेश्वरा, नीळकंठा, असुरांतका, तुम्ही असताना असं का होऊ दिलत? सच्चील माणसांची अशी अवहेलना, विटंबना का झाली? तुम्ही तात्काळ तिथे धावून का नाही गेलात? अशा नराधमांना त्या क्षणी असे शासन करायला हवे होते की भविष्यात असे धाडस कोणीही करू पाहणार नाही. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? जरी शरीराने तेथे नसलो तरी चराचरामध्ये मी उपस्थित आहे. सप्तऋषी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे भोग भोगणे हे क्रमप्राप्त होते. ह्याचाच अर्थ त्यांच्या पापाचा घडा भरला नव्हता, त्यांच्या वधाची वेळ आली नव्हती. पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा त्याचे स्वरूप इतके भयंकर होते, ते पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. मुनिवर, साऱ्या सृष्टीत तुम्ही भ्रमण करता, मग त्यावेळी तुम्ही कुठे होतात? त्या प्रसंगानंतर मी मणिमल्लांकडे गेलो. बंधू, नारद मुनी आले आहेत भेटायला. काहीतरी वार्ता असणार. नारायण नारायण. या मुनिवर, मणिमल्लाच्या या साम्राज्यात आपले स्वागत असते. मुनिवर, एका गोष्टीवर मात्र आक्षेप आहे. सांगावे. असुरराज. मी नारायण नारायण जे म्हणता ते योग्य नाही वाटत. माझ्या आराध्याचे नाव घेण्यापासून मला या ब्रह्मांडात कोणीही थांबवू शकत नाही. पण मी सर्व सत्ताधीश आहे. हा भ्रम आहे तुझा. तुम्ही इथं देवांची बाजू मांडायला आला आहात का त्यांची मध्यस्थी करायला आला आहात? मी तुला सावध करायला आलोय. भ्रमातून जागा हो की तू सर्व सत्ताधीश आहेस. सत्ता, संपत्ती, बल हे सर्व मिळाल्यावर
सत्ताधीशांचं असं का होतं हा आजपर्यंत मला पडलेला प्रश्न आहे. जे असं वागत आले त्यांचं काय झालं हा पूर्वेतिहास ते पाहत नाही. तूही त्यातच आला. मुनिवर, खूप धाडस करता आहात तुम्ही. हो, कारण मी तुम्हाला घाबरत नाही आणि मी तुम्हाला घाबरावं अशी अपेक्षाही तुम्ही ठेवू नका. हे सांगायला आला आहात इथे? नाही, पृथ्वीवर जे तुम्ही अन्यायाचे राज्य सुरू केले आहे त्याविषयी बोलायला आलो आहे. हे सगळं घडत असताना अशक्त, भयभीत, निर्बल माणसासारखा मी बघत बसू शकत नाही. मला हवं ते सांगण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. एक गोष्ट मी तुम्हाला निक्षून सांगतो. जगतचालक श्री विष्णू यांचे भय तुम्ही बाळगा. सर्व सत्ता आमच्या हातात आहे हे विसरता आहात मुनिवर. नारायण नारायण. लयतत्वाचे स्वामी श्री महादेव यांचा क्रोध जागा झाला तर काय होईल याचा विचार करा. मी आव्हान देतो त्यांना की यावे त्यांनी युद्धासाठी. स्मशानवासी महादेवाकडे असे काय आहे की मी त्याला घाबरावे. माझ्या युद्ध कौशल्याची आणि शक्तीची तुम्हाला कल्पना नाही मुनिवर. बंधू, सगळ्या जगाला ते कळावं यासाठी हे युद्ध झालंच पाहिजे. नारायण नारायण. असे युद्ध झाले तर तुमचा पराभव निश्चित आहे. मुनिवर, या तुम्ही आणि सांगा तुमच्या महादेवाला की मी त्याला युद्धासाठी आव्हान दिले आहे म्हणून. युद्धभूमीवर आता मी त्याचे काय करतो ते पाहालच तुम्ही. नारायण नारायण. आतापर्यंत जे तुम्हाला ज्ञान दिले ते व्यर्थ ठरले. या तुम्ही. येतो. नारायण नारायण. या क्षणीही माझा दाह झाला होता. माझे जे प्रिय भक्त, जे सच्शील आहे, जे सत्याच्या मार्गावर आहे, जे धर्माचे कार्य करता आहे, त्यांना पीडा देणे म्हणजे मला वेदना देण्यासारखं आहे. मला कोणी बोल लावले तरी चालेल, माझा कोणी अवमान केला तरी चालेल, पण मला प्रिय असलेल्या माझ्या भक्तांची जर कोणी अवहेलना केली तर त्याची शिक्षा त्याला भोगावीच लागते. हे मी नाही, माझ्यातला आदिनाथ बोलत आहे. पित्याप्रमाणे माझ्या भक्तांचा सांभाळ करणे हे माझे आद्य कार्य आहे. शुभासाठी संरक्षक आणि अशुभासाठी कर्तन काळ आहे मी. मणिमल्लांच्या कृत्यांची ही कथा ऐकता हे ध्यानात असू द्या. जेव्हा जेव्हा अधर्माचं राज्य येईल, सत्यावरचा मनुष्याचा विश्वास उडेल, अज्ञानी लोक ज्ञानी लोकांवर अन्याय करतील. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.